मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्ही पाहताय व्हिडिओची सुरुवात ऑलरेडी झाली आहे, गाडीमधून झाली आहे, कारमध्ये बसलोत आम्ही आणि आम्ही निघालेलो आहोत। तर आम्ही आज कुठे निघालोय तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आपले फ्रेंड्स आलेले आहेत मुंबईहून आणि त्यांच्यासोबत आज आपण फिरायला निघालो। त्यांना एका छान ठिकाणी आपण घेऊन चाललेलो आहोत। तर आपण एका दुसऱ्या सिटीमध्ये चाललो, तर उपसाला सिटीमध्ये चाललोत आणि तिथे म्हणजे छान छान प्लेसेस आहेत तिकडे ज्या खूप सुंदर आहेत, तिथे निसर्गरम्य वगैरे असं आहे। त्यामुळे मी म्हटलं तिथे जाऊन येऊ, एक आपली रोड ट्रिप पण होईल आणि वातावरण पण छान आहे। पाऊस येतोय पण थोडा वेळ पाऊस असणार आहे म्हणून हे हेवी जॅकेट कॅरी करावं लागतंय। तर ठीक आहे, पण बाकी वेदर असं बघायला गेलं तर खूप सुंदर आहे आजचं वेदर, हो की नाही? त्यामुळे माराने पण रेन जॅकेट घातलंय। इथे प्रियांका आहे आणि पुढे मंदार आणि अवधूत आहे। हाय मंदार, हाय अवधूत। हॅलो, नमस्कार। तर चला आता आपण आहे ना तिथे जाऊ आणि मग बोलते तुमच्याशी। आता आपण इथे पेट्रोल पंप जवळ आलेलो आहोत कारण थोडंसं पेट्रोल आपण भरून घेऊया गाडीमध्ये। तर दाखवते तुम्हाला, इथे सेल्फ सर्व्हिस असते आणि कसं पेट्रोल आपण भरतो तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते। सो आता आम्ही थोडा वेळ ना इथे थांबलोत कारण की आमचा अजून एक फ्रेंड आहे। तर काल आम्ही मोदक बनवले होते तर त्याला द्यायचे होते आणि त्यामुळे मग त्यांना यायला जमलं नाही काल कारण खूप लेट झालेला, त्यामुळे मग नाही जमलं त्यांना यायला। आणि आता देखील आम्ही एकत्र जाणार होतो फिरायला, पण थोडीशी ती आमची मैत्रीण आहे, तिची तब्येत थोडीशी डाऊन आहे। ॲक्च्युली ती प्रेग्नंट आहे, त्यामुळे मग कसं थोडंसं तब्येत वगैरे सांभाळून आपल्याला सर्व करावं लागतं। तर तिची थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्यामुळे मग प्लॅन तिचा कॅन्सल झाला त्यांचा। तर मी तुम्हाला लांबूनच दाखवते कारण त्यांच्या घरी ना कॅट आहेत आणि खूप भीती वाटते मला, तर मी दाखवते। ही बघा, पण मला खूप जास्त भीती वाटते त्यामुळे मी जात नाही आतमध्ये। अवधूत आणि मंदार गेला आणि हा त्यांचा खूप छान असा विला आहे, तर मी नक्की कधीतरी दाखवेन कारण मी आता जात नाही कारण ना ते असे आहेत घरामध्ये आणि ते डायरेक्ट अंगावरती येतात, त्यामुळे मी काही जात नाही आहे। हाय स्नेहा, हाय संदीप। हे दोघे पण येणार होते आपल्यासोबत, पण थोडंसं स्नेहाची तब्येत डाऊन असल्यामुळे स्नेहा नाही येत आहे, पण आपण उद्या जाऊ। उद्या स्नेहाला छान वाटलं आणि हा मी दाखवलं, हे तुम्ही पाहिलं, हा इथे बसला आणि हा बघतोय मला आणि ही साशा आहे का म्हणूनच मी नाही आले। हाय हाय, हॅलो। आता 42 मिनिट्स आहेत आता आपल्याला इथून उपसालाला जायला। तर बघूया, वाटेत कुठे छान स्पॉट दिसला ना तर आपण तिथे पण थांबू, पण आता सध्या तरी आपण आता सुरुवात केली आहे। मेन काम आपलं झालं आहे कारण मेन हे होतं की मोदक स्नेहाला द्यायचे होते आम्हाला। ॲक्च्युली कालच द्यायचे होते पण काल खूप जास्त लेट झाला आणि स्नेहा लवकर झोपते, त्यामुळे मग राहून गेलं, मग तिला आज देते। आज दिलं आणि आता आपण जाऊया फिरायला, हा ना मायरा? हाय 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 हाय। पाऊस येतोय, थोडा वेळ बाहेर गेली, पूर्ण ओली झाली।
आणि आता 3 तास पाऊस दाखवतात. तर बघूया. फायनली आपण आलेलो आहोत उपसाला, पण हे गमला उपसाला आहे. आणि आता इथे गाडी पार्क केली आहे. सिटीमध्ये म्हणजे आपल्या स्टॉकहोममध्ये इतकं होतं पण इतकं नव्हतं. पण इथे ना खूप जास्त थंड आहे आणि मोकळं आहे ना पूर्ण, त्यामुळे जास्त थंडी वाजते. त्यामुळे काय ना इथे मायराला ना थोडी थिक पॅन्ट घालतोय अवधूत. पहिला खाऊन घेऊया, चहा पिऊया. स्पिनच रोल आणि चहा. गरम केला जादू मार लागेल ना. खूप थंड असते ॲक्च्युली ना. हे मोकळं आहे ना, खूप जास्त ओपन प्लेस असल्यामुळे कसं आहे ना, जास्त लोक पण नाही आहेत, त्यामुळे जास्त थंडी वाजते. आणि पुढे समोर बघितलं तर मस्त डोंगर आहे आणि त्याच्यावरती ट्रेक पण करू शकतो. लास्ट टाइम मायराने खूप छान केलेला, पण अर्धापर्यंतच गेलेली मायरा आणि पुन्हा आलेली खाली. तुम्ही आता हे जे पाहताय ना, तर हे ना 1800
1856 आणि 1857मध्ये ना एक कोलारा नावाची ना महामारी आली होती. त्यावेळेस ना इथले लोक काय करायचे ना, एक घोडागाडी टाईप होतं आणि त्याच्यावरती ना हे ठेवायचे आणि ह्याच्यामध्ये जे म्हणजे कोलारा ह्या रोगाने जी मृत्युमुखी पडत होते त्या लोकांना ह्याच्यामध्ये घेऊन ते इथे घेऊन यायचे आणि इथे मग ते पुढे दफन वगैरे करत असेल वॉटेवर ते काय असेल ते. पण हे म्युझियम आहे आणि हे म्युझियममध्ये आता ह्या ज्या म्हणजे पूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत इथे त्यांनी ते जतन करून ठेवलं आहे, त्यामुळे मग आपण पाहू शकतो. तर चला आता ही दानपेटी आहे, पूर्वीची आहे. तर ह्याच्यामध्ये ना जसं आपण दान टाकतो ना म्हणजे पैसे, तर इथे असं ते होतं. इथून पैसे टाकायचे आणि जे पुअर पीपल आहेत त्यांना ते दिले जात होते. पण हे खूप हेवी आहे, खूप जास्त लोखंडच आहे पूर्ण, म्हणजे जराही हलत नाही. हे पाहताय ना तुम्ही, हे एक ना त्यावेळेस ना म्हणजे पनिशमेंट देण्याचे हे होतं एक, म्हणजे ह्याच्यामध्ये इथे पनिशमेंट दिली जात होती. तर कसं काय ते इतकं त्यांनी माहिती लिहिली नाही आहे इथे. हँड वगैरे कट करत असेल, काहीतरी असेल.